महाराष्ट्र न्यूज 18। बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर येथे 3 मार्च रोजी आमदार चेंसुख संचेती यांच्या नेतृत्वात विजय सन्मान रॅली काढण्यात आली। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत असंख्य नागरिक व भाजपा कार्यकर्ते मुख्यतः तरुण उपस्थित होते। नियोजनबद्ध पद्धतीने ही रॅली संपूर्ण शहरातून काढली गेली। स्वतः चेंसुख संचेतींनी दुचाकीवर बसून या रॅलीचे नेतृत्व केले। कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी संकल्प करावा लागतो। विजयाचा संकल्प कार्यकर्त्यांच्या मनात रुजावा यासाठी भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विजय संकल्प रॅलीची संकल्पना देशभरात राबवली। यात केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी भाजपा युवा मोर्चाला देण्यात आली। यावेळी नामदार चेंसुख संचेती यांनी शहीदांना श्रद्धांजली देत उपस्थितांना मार्गदर्शन केले। याबरोबरच शहीद स्मारकाबाबत मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले असल्याची माहिती दिली। शहीद संजय राजपूत यांचे स्मारक हे नागरिकांच्या व शहीद कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांच्या अंत्यविधी झालेल्या ठिकाणीच होईल असे चेंसुख संचेती यांनी सांगितले। याकरिता आपण स्वतः पाठपुरावा करीत असून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास मंजुरी दिली असून हे स्मारक उपलब्ध असलेल्या विशेष निधीतून लवकरच सुरू होईल अशी ग्वाही सुद्धा दिली। अबकी बार फिर मोदी सरकार या ध्येयाने प्रेरित होऊन भारतीय जनता युवा मोर्चाचा कार्यकर्ता हा विजय संकल्प रॅलीमध्ये आज सामील झाला आहे। हजारोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी मोदी मोदी फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारे नारा बुलंद केला आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला की प्रत्येक बूथवर गावागावापर्यंत किमान 5 घराची त्यांनी या ठिकाणी आपल्याला जबाबदारी उचलायची आहे। कोणत्या केंद्र सरकारची योजना आणि राज्य सरकारच्या योजनेचा लाभ आपण त्या कुटुंबापर्यंत पोहोचवू शकलो किंवा त्यांना लाभ मिळाला याची नोंद घेऊन त्यांची संपूर्ण जबाबदारी आपल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्याला घ्यायची आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी या विजय संकल्प रॅलीचं वातावरण निर्मितीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाचा जो विजय हा आपल्या मतदारसंघामध्ये नेहमीच होतो, पण तो पुन्हा पुन्हा व्हावा याच ध्येयानं प्रेरित होऊन ही विजय संकल्प रॅलीचं आयोजन अमितभाई शहा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे आज या ठिकाणी संपन्न झाली आहे। आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विधान भवनात भेटून मी एक निवेदन दिलं। त्यामध्ये ज्या ठिकाणी आमच्या संजय सिंह भीकमसिंह राजपूत याचं या ठिकाणी अंतिम संस्कार झाले, राजकीय इतमामात त्यांच्यावरती जे संस्कार झाले त्या ठिकाणीच त्यांचं शहीद स्मारक हे झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती केली। आणि मला माननीय मुख्यमंत्र्यांनी जे त्यांच्यावर रास्त अशा प्रकारचा अभिमान आहे की त्यांनी तत्वतः त्याला मंजुरात सुद्धा दिली, कारण ती जागा नगरविकास विभागाच्या अखत्यारीतील असल्यामुळे त्यांनी सांगितलं की काही हरकत नाही, आपण त्या ठिकाणी त्यांचं स्मारक करूया आणि आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण निधीतून त्याचं स्मारक या ठिकाणी बांधता येईल। यापूर्वीच जवळपास 16 कोटी रुपये आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण निधी करता मलकापूर या नगरपालिकेसाठी आपण आणलेले आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन वैशिष्ट्यपूर्ण निधीसाठी या ठिकाणी आपल्याला फार मोठी मदत केलेली आहे। त्या निधीतूनच आपल्याला या ठिकाणी बांधता येते हे पाहिल्यानंतर आपण राज्य सरकारची सुद्धा याकरता संमती घेतलेली आहे आणि त्यांची मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे येत्या कालखंडामध्ये मला विश्वास आहे त्याच ठिकाणी त्यांचं स्मारक हे निर्माण होईल। नवीन बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र न्यूज 18 व्यासपीठ जनसामान्यांचे। महाराष्ट्र न्यूज 18 व्यासपीठ जनसामान्यांचे।